अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आता कारवाईला वेग आला। या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली। तर राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची वीट गायब असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। तर शिवसेनेने दिलेल्या 1 कोटींच्या देणगीची पावतीही अद्याप दिली नसल्याचं म्हणत दान चोरीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले। बघूया। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे। कोणी कोणाच्या खिशातनं दिले की दुसऱ्याच्या खिशातनं दिले मला माहित नाही। आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे। तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलंय। पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले। उद्धव ठाकरे यांच्याकडून राम मंदिराला दान केलेली चांदीची वीट गायब असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। तर सगळ्यात आधी ठाकरेंनी राम मंदिरासाठी 1 कोटींची देणगी दिली होती। त्याची पावतीही अद्याप मंदिर ट्रस्टने दिली नसल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला। राम मंदिराच्या देणगीवर कुणी डल्ला मारला या सगळ्याची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर कुणी कुणाच्या खिशातून ही देणगी दिली की दुसऱ्याच्या खिशातून दिली हे आपल्याला माहीत नसल्याचं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। तर या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यातून सर्व गोष्टी समोर येतील असंही उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्हाला रिसीट मिळाली नाही। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना। जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो। त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। जास्त त्या विटीची जो रिसीट नाही। आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत। नाही, आता कोणी कोणाच्या खिशातनं दिले की दुसऱ्याच्या खिशातनं दिले मला माहित नाही। पण या संदर्भामध्ये अयोध्येच्या बाबतीमध्ये SIT नेमली गेलेली आहे। त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील ना। आता SIT नेमली गेलेली असताना उत्तर प्रदेशच्या सरकारचा प्रश्न असताना मी महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर देणं योग्य नाही। परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की अयोध्येमध्ये जर काय अनियमितता असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। तर राम मंदिराच्या दानपेटीतून चोरीला गेलेले पैसे हे राजकारणात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला। आमदार खासदार फोडण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले। आता दानपेटीतील चोरीलाही ऑपरेशन टायगरचं नाव द्या असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला। हे पैसे आले कुठे गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला। मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत। निवडणुकात आलेले आहेत। आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे। हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे। जे SIT स्थापन झाले त्या SITचं म्हणणं आहे। आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या। दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या। राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे। तुम्ही 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात। म्हणून तुम्ही दिलेले नव्हते तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी हे दिलेली देणगी होती आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही। परंतु अशा घटना घडू नये या मताचा देशातला प्रत्येक नागरिक आहे।
राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार कारवाई होणारच. मात्र हिंदूंचा अवमान करण्याचं तुमचं राजकारण जनता स्वीकारणार नाही असा इशारा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला. आणि राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच, परंतु इथली घटना, संविधान आणि कायद्यानुसार देखील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. परंतु तुम्ही सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करायचा, प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा, हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करायची हा तुमचा धंदा झालाय. परंतु तुम्ही हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीनं घात करणार असाल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा देशभरात गाजतोय. SITची स्थापना करून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काहींना ताब्यातही घेण्यात आलंय. तर दुसरीकडे राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.